उपस्थित आहेत। मी या निमित्ताने एवढं सांगू शकेन साहेब, आज या ठिकाणी साखळी उपोषणाचा शुभारंभ झाला। या ठिकाणी जुन्नर तालुक्यातील 6 ते 7 गावातील सर्व, त्याचबरोबर संगमनेर तालुक्यातील देखील कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहे। काही आंबे गावातले देखील शेतकरी, बाधित शेतकरी या ठिकाणी आता आलेले आहेत। मी या निमित्ताने सांगतो, आज पहिला दिवस आहे, उद्या दुसरा दिवस आहे, तिसरा दिवस मात्र ही आमच्या अंत पाहिण्याची वेळ होईल आणि त्यानंतर जर त्याच्यावर काही जर ठोस ॲक्शन जर झाली नाही तर या ठिकाणचे शेतकरी या संदर्भामध्ये ठोस भूमिका घेतील। त्यामध्ये ते प्राणांतिक उपोषण असेल किंवा अन्य इतर जे आहे, म्हणजे उद्याला असणारे लोकप्रतिनिधी मग तो कुठलाही असू द्या, विद्यमान असू द्या नाही तर विरोधाचा असू द्या, आम्ही कुणालाही फिरकूबंदी येणार नाही एवढं पण सांगतो। वेळ प्रसंगाला जे आहेत, म्हणजे त्याला गावबंदी ज्याला म्हणतो ना, हे सगळे जे काही पर्याय ते आम्ही त्याच्या संदर्भातला निर्णय आम्ही आता मी या संदर्भात काही सांगत नाही, परंतु परवा दिवशी सकाळी 11 वाजता याच्यावरती हे साखळी उपोषणाचं रूपांतर कशा पद्धतीने निर्णय करायचा हे आम्ही सगळे या ठिकाणी सगळे मंडळी असणारे सर्व बाधित शेतकरी असतील, ते राजुरी गावातले सर्व ग्रामस्थ असतील, सर्वांना विश्वास घेऊन पुढल्या आंदोलनाची देखील आम्ही दिशा ठरवणार आहोत। सरकारला, तुमचे रस्ते विकास महामंडळ असतील, जिल्हाधिकारी साहेब असतील, विभागीय आयुक्त असतील, लोकप्रतिनिधी असतील, सर्वांना आमचं आव्हान आहे, येणाऱ्या 2 दिवसामध्ये तुम्ही काय निर्णय करताय याच्यावरती ह्या आंदोलनाची दिशा पुढे ठरणार आहे एवढ्या निमित्ताने सांगतो। आमचा सर्वांचा सांगावा, तालुक्याचे प्रशासनातले प्रमुख या नात्यानं आमचा सांगावा तुम्ही जिल्हाधिकारी असतील किंवा रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक असतील यांच्यापर्यंत पोहोचवा। बाळासाहेब, राजुरीला फिरकू देणार नाही का तालुक्यामध्ये फिरकू देणार नाही? हे पहा, मी सांगितलं का गावामध्ये ज्या ज्या ठिकाणी बाधित गावं आहेत आणि ज्या ठिकाणी त्या बाधित गावामध्ये जर कधी जर कुठलाही लोकप्रतिनिधी आला तर त्याला फिरकू देणार नाही एवढं मात्र ह्या ठिकाणी असणाऱ्या सर्वांच्या वतीने मी इथं सांगतो। ओके ओके। आता बाळासाहेबांनी सांगितलेल्या भावना म्हणजे या परिसरातल्या सर्व लोकांच्या भावना या MSRDC असेल, भूसंपादन मंडळ असेल, यांना मी म्हणजे तहसीलदारांच्या वतीने मी शासनाला या तुमच्या भावना कळवतो आणि त्या पद्धतीने मग मी तुम्हाला पुढचं असतो। कोण म्हणतं होणार नाही, झाल्याशिवाय राहणार नाही, आमच्या मागण्या पूर्ण करा नाहीतर खुर्च्या खाली करा। तुमची नेमकी मागणी काय? तुमची व्यक्तिगत मागणी? नाही, व्यक्तिगत मागतो मी, काही एकट्यासाठी नाही, पण 3 दिवसात जर शासनाने जर विचार जर केला नाही तर आम्ही लोक वेगळ्या पद्धतीचा विचार करणार आहोत। तुमचं नाव काय? माझं नाव दगडू शंकर हाडवळे, कंसात पुजारी। तुमच्या नावावर जमीन किती? 55 गुंठे, 55च्या 55 जाते। मी आहे रे भावे म्हणून माझा फोटो